नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी मिरेकल ॲग्री ग्रीन वरून सुदाम बोलतो आहे. आज आपण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात रावळगाव येथे आलेलो आहोत. इथे कुमार साहेबांच्याकडे आलेलो आहोत आणि ते आपलं EBC जीवामृतचा वापर करून खूप चांगल्या पद्धतीने डाळिंबाची आणि शेवग्याची शेती करतायत. तर आपण आज त्यांच्याकडे आलेलो आहोत, त्यांचा परिचय करून घेऊ आणि त्यांचा अनुभव ऐकूया. नमस्कार साहेब. तुमचा परिचय करून द्या आमच्या शेतकरी मित्रांसाठी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी देवीदास बाळकृष्ण कुमावत, रावळगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. आम्ही मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात EBC जीवामृताचं युनिट फिट केलं आणि त्यानंतर आम्हाला डाळिंबात आणि शेवग्यात खूप चांगले रिझल्ट आले त्याचे. मागच्या वर्षी अति जास्त पावसामुळे शेतकऱ्यांना शेवग्याला खूप अडचणी आल्या, सेटिंगला, फ्लावरिंगला खूप अडचणी आल्या, क्वालिटी मेंटेन झाली नाही आणि मालच मिळाला नाही बाकी इतर शेतकऱ्यांना. पण आम्हाला खूप सुंदर असा माल मिळाला आणि डाळिंबात पण तेच रिझल्ट आम्हाला मिळाले. फ्लावरिंग, सेटिंग नंतरची ओव्हरऑल त्याची क्वालिटी मेंटेनसाठी खूप चांगल्यापैकी आम्हाला रिझल्ट आले. आम्ही कुठल्याही प्रकारचा हार्मोन्स न वापरता आम्हाला डाळिंबात सुंदर अशी क्वालिटी मेंटेन झाली. साईजला, क्वालिटीला खूप चांगले रिपोर्ट आले. आणि तदनंतर दुसऱ्या कटिंगनंतर शेवग्याची आजची जी ही सेटिंग आहे, आज एवढं खराब वातावरणातसुद्धा चांगल्यापैकी सेटिंग दिसतं आहे आणि अजूनही सेटिंग होतं आहे शेवग्यात चांगल्यापैकी हे. आणि चालू वर्षी आम्ही दुसरं युनिट फिट केलं परत 6 क्युबिक मीटरचं आणि आमच्या हे युनिट बघून आमच्या जवळजवळ 7-8 मित्रांनी परत EBC जीवामृताचे युनिट फिट केलेले आहेत. रिझल्ट बघून आमच्या इथले. साहेब मला सांगा की शेवग्यामध्ये जनरली दुःख ज्यावेळेस येतं किंवा बारका पाऊस असतो आणि त्यावेळेस फ्लावर ड्रॉपिंग होतं, तर त्या संदर्भातला आपला EBC जीवामृत वापरल्यावर आपला अनुभव काय आहे? अनुभव खूप सुंदर आला. आमच्याबरोबर जे लोक होते, आधीचे अनुभवी लोक होते, त्यांना सेटिंगला नेहमीच्या अडचणी ह्या वातावरणात येतातच हे माहिती होतं. परंतु आम्हाला एवढ्या खराब वातावरणात मागच्या वेळेस EBC जीवामृत वापरल्यानंतर खूप सुंदर असं सेटिंग मिळालं. फ्लावरिंग, ड्रॉपिंग अजिबात झालं नाही. फ्लावर खूप सुंदर असा लोड मिळाला आम्हाला मागच्या वर्षी आणि क्वालिटी पण छान मिळाली. या अगोदर पण तुम्ही शेवग्याची आणि डाळिंबाची शेती करत होता, तर अगोदरची म्हणजे EBC जीवामृत वापराच्या अगोदरची शेवग्याची शेती आणि EBC जीवामृत वापरल्यानंतर शेवग्याची शेती ह्याच्यामध्ये काय फरक दिसतो तुम्हाला? अगोदर आम्हाला भरपूर रासायनिक खतं वापरून एवढी क्वालिटी मेंटेन होत नव्हती. एवढी कमीत कमी रासायनिक खतं वापरून आता चांगली क्वालिटी मेंटेन होते. हा मोठा फरक आहे. साधारण किती रासायनिक खत कमी झाला असेल बरं? किती? जवळजवळ 60%. ते पण 50% तरी कमी झालेले आहे. ते पण आता आम्ही पहिलं वर्ष होतं म्हणून भीतीपोटी आम्ही ते टाकलेले आहे. पुढच्या वर्षी ते पण बऱ्यापैकी कमी होईल. याच्याने EBC जीवामृत वापरल्यावर शेवग्याचा जो आता समजा बाजारपेठेत एक मागणी असते की अशा इतकी लांब पाहिजे, इतकी जाड पाहिजे, त्याचा कलर असा पाहिजे, तर त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट दिसली तुम्हाला? बाजारपेठेच्या मागणीनुसार जी त्यांची साधारण 2.5 ते 3 फुटाची लांबी पाहिजे, 16 mm पर्यंत शेंग पाहिजे, कलर क्वालिटी, शायनिंग, ग्रीनरी चांगली पाहिजे, त्या अतिशय उत्कृष्ट प्रकारे EBC जीवामृतमुळे आम्हाला मिळालेले. कुठलाही इतर हार्मोन्स म्हणा किंवा रासायनिक खतांचा किंवा कुठल्याही याचा वापर न करता आम्हाला चांगल्यापैकी मिळालेले. आता जनरली काय महाराष्ट्रामध्ये आपण आत्तापर्यंत जवळपास 300 युनिट विकलेत. बरेचसे शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं, म्हणजे घ्यायच्या अगोदर असं म्हणणं असतं की बाबा रे, ह्याला एवढे मोठे इनपुट सगळे टाकावे लागतात, हे कुठं मिळणार, कसे आणणार? तर त्या संदर्भात तुमचा अनुभव काय होता? सुरुवातीला आम्हालाही अडचणी आल्या. आमच्या ज्या बाकीच्या मित्रांनी पण EBC युनिट फिट केले त्यांनाही अडचणी आल्या. परंतु नंतरचे ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला अवेलेबल केलं ते थोडंसं अडचणीतून, परंतु नंतरचे रिझल्ट बघितल्यानंतर त्या अडचणी काहीच त्याच्यापुढे काहीच नाही आहे. म्हणून आम्ही त्या निविष्ठा स्वतः काही शेतात लावून आणि त्याचा वापर करतो आहे. तुम्ही आता स्वतः लावताय म्हणजे आपल्यासमोर दिसतं की या निविष्ठा या क्वालिटीच्या आहेत. जर चांगल्या क्वालिटीच्या निविष्ठा असतील, दर्जेदार असतील, तर आपल्याला रिझल्ट पण दर्जेदार मिळतील. त्याच्यावर तुमचा आता विश्वास ठाम झालेला आहे. हो, नक्कीच. ज्या निविष्ठा बाजारात मिळत नाहीत त्या जर आपण स्वतः लावल्या तर एक तर खर्चात पण बचत होते आपली आणि आपल्याला पाहिजे त्यावेळेस उपलब्ध पण होतं. क्वालिटी पण मेंटेन होते. तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी काय संदेश द्याल? दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी मी नक्कीच सांगेल का EBC जीवामृताचा वापर सगळ्यांनी केला पाहिजे, वाढवला पाहिजे. जमीन तुमची सजीव केली पाहिजे याचा वापर करून, जेणेकरून तुमच्या शेतीत असणाऱ्या अडचणी कमी होतील. अजून एक महत्त्वाचा विषय आहे, तुम्ही आता जमीन सुधारण्याचं म्हणला तर
तुम्हाला काय वाटतं की हे सतत किती वर्ष वापरल्यानंतर रासायनिक खत पूर्ण बंद करू शकता तुम्ही? पुढच्या 1 वर्षानंतर तर आम्ही रासायनिक खतं पूर्ण बंद करू याचे आम्हाला वाटतं. एकंदर आत्ताचा रिझल्ट बघता आता आपल्या मगाशी चर्चा झाल्याप्रमाणे तुमच्या जमिनी चुनखडीचं प्रमाण जास्त दिसते, हो. म्हणजे डोळ्यांनी दिसते चुनखडी तुमच्या जमिनीमध्ये. हो. चुनखडीचं प्रमाण एवढं जास्त असताना सुद्धा इतकं चांगलं हिरवगार पीक दिसतंय, कुठल्याही प्रकारची डिफिशियन्सी दिसत नाही. हां. तर ह्याचं क्रेडिट तुम्ही EBC जीवामृतला देता की रासायनिक वापराला देता? याचं क्रेडिट पूर्णतः EBC जीवामृतलाच देतो आम्ही. म्हणजे ज्या शेतात चुनखडीयुक्त शेतं असतील आणि लोकांच्या पुढे मोठा प्रश्न असतो, कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथं चुनखडी असते तिथं फेरस आणि सल्फेटची डिफिशियन्सी दिसते. हो हो आणि माझा अनुभव असा आहे की मी बऱ्याच ठिकाणी फिरलो तर ज्या लोकांच्याकडे EBC जीवामृत वापरतात ते लोक, त्यांच्याकडे ती डिफिशियन्सी दिसत नाही. याच्यावरनं हेच स्पष्ट होतं की बाबा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन जर जास्त गेला तर 100% रिझल्ट मिळतील आपल्याला. 100% जास्त pH असलेल्या जमिनींमध्ये हे जर वापरलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची डिफिशियन्सी झाडात दिसणार नाही. आणि पूर्णतः ॲप्टेकसुद्धा पूर्ण अन्नद्रव्यांचा सुद्धा झाड चांगल्यापैकी ॲप्टेकसुद्धा होईल झाडांना. तुम्ही हे फवारणीतून वापरता का सर? फवारणीतून मी एकच वेळा वापरलेलं आहे, पण तरीसुद्धा खूप सुंदर रिझल्ट वाटले मला, कारण आम्ही म्हणजे- खालूनच भरपूर वापरलो होतं आतापर्यंत. हां 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 नाही, फवारणीतून पण ह्याचे खूप सुंदर रिझल्ट आहेत. आणि फवारणीतून हे अँटी ट्रेसचं काम करतं. ह्याच्यामध्ये आपण कोरपडी इनपुटला टाकतो ना, ते अँटी ट्रेसचं काम करते. म्हणजे जास्त ऊन असेल तर आपल्याला उन्हापासून बचाव करण्यासाठी आपण जे सिलिका वगैरे फवारतो ना, बरं. त्याच्याऐवजी ह्याचा वापर चांगला होऊ शकतो. अच्छा, धन्यवाद साहेब. तुम्ही इतकी चांगली माहिती आमच्या शेतकरी बंधूंसाठी दिली. असंच तुमच्या भविष्यकाळासाठी, तुमच्या पुढील हंगामासाठी आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.